कळमनुरीमध्ये शिंदे सेनेचे 20 पैकी 12 नगरसेवक विजयी झालेत। कळमनुरीनंतर कोणते निकाल समोर येतात आपण बघूयात। इथे 20 पैकी 12 नगरसेवक कळमनुरीमध्ये शिंदेच्या सेनेचे, तर 12 पैकी 20 नगरसेवक विजयी झाल्यानंतर तिथे मोठा जल्लोष। बुलढाण्याच्या खामगावामध्ये सुद्धा भाजपने जल्लोष केलाय, कारण तिथे भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळतंय। खामगाव या ठिकाणी बुलढाण्यामध्ये खामगावमध्ये भाजपचा जल्लोष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। विजयी उमेदवारांचा गुलाल या ठिकाणी उधळला जात आहे। 106 ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष विराजमान होणार आहेत। भाजपनं मोठी मुसंडी यामध्ये मारली आहे। बुलढाण्याचा खामगाव या ठिकाणी भाजपचा हा जल्लोष आपण इथे पाहतो। भाजपकडे 106, शिवसेना 47, राष्ट्रवादी 36, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 32 जागांसह प्रथम स्थानी, आणि त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा 9 आणि 9 जागांवरती। तर बुलढाण्यामध्ये खामगावमध्ये भाजपचा गुलाल उधळला जात आहे। कणकवलीमध्ये निलेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती, तर कणकवलीमध्ये निलेश राणेंची प्रतिष्ठा पणाला, तर इथे भाजपचे 7 उमेदवार विजयी झालेत। अलिबागमध्ये शेकापचे नगराध्यक्ष उमेदवार आघाडीवर आहेत। शेकापचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या ठिकाणी आघाडीवर आहेत। जामखेड नगर परिषदेत मशीनमध्ये आता काहीतरी गडबड झालेली आहे, त्यामुळे मतमोजणी थांबली आहे। स्वाक्षरी विसंगतीमुळे मतमोजणी या ठिकाणी थांबलेली आहे। जामखेडमध्ये रोहित पवार आणि राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार करण्यात आली आहे। माळेगाव नगर परिषदेत दादांचा उमेदवार या ठिकाणी आणि अपक्ष उमेदवार यांच्यामध्ये टाय झालाय, त्यामुळे तिथे चिठ्ठी काढली जाणार आहे। नांदगावमध्ये सुहास कांदे यांनी आपला गड राखलेला आहे। नांदगावमध्ये शिवसेनेचे सुहास कांदेंनी आपला गड राखलाय, तर नांदगावमध्ये पुन्हा एकदा सुहास कांदे यांना गड राखण्यात यश आलेलं आहे। अमरावतीमध्ये भाजपला धक्का, चिखलदरामध्ये काँग्रेस विजयी झालेली आहे। काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शेख अब्दुल त्या ठिकाणी विजयी झालेत चिखलदरा या ठिकाणी। आणि पुढचा निकाल बघूयात कोणता आपल्या समोर येतोय। पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांचा पराभव झालेला आहे, तर पवारांच्या राष्ट्रवादीचे चिपळूण नगरपालिकेमध्ये रमेश कदम यांचा पराभव झालाय। चिपळूण नगरपालिकेमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। जामखेडमध्ये आता मतमोजणी थांबलेली आहे। या ठिकाणी सहीमध्ये काहीतरी गोंधळ निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे जामखेडमधली मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे। इथे राम शिंदे आणि रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। जामखेडमध्ये मतमोजणी थांबवण्यात आली आहे। निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आलेली आहे, त्यामुळे पोलीस तिथे आहेत आणि यावरती काही तोडगा काढला जाईल। मात्र तोपर्यंत जामखेडमधली मतमोजणी थांबवण्यात आली आहे। स्वाक्षरीमध्ये काहीतरी गोंधळ असल्यामुळे मतमोजणी थांबवण्यात आली आहे। तर भाजपच्या कार्यालयामध्ये TV9 वर या ठिकाणी निकाल पाहिला जात आहे। उत्सुकता आहे, उमेदवार ठरवला जाणार आहे। श्रीवर्धनमध्ये नगर परिषदेमध्ये तटकरेंना मात्र धक्का बसलाय। श्रीवर्धनमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे अतुल चौगुले हे विजयी झालेले आहेत। तटकरेंना श्रीवर्धनमध्ये या ठिकाणी धक्का। कळमनुरीमध्ये शिंदे सेनेचे 20